नमस्कार, मी वैभवी दाटे, दिव्य स्पर्श ग्रुप डिरेक्टर आणि फाउंडर. आज आपल्या फाउंडर कनेक्टमध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि त्यांचं वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करत आहेत, सिव्हिल इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत, अनेक बिझनेस ते करत आहेत. एक चांगले बिझनेसमॅन आणि बिझनेसवुमन असे दोन्ही व्यक्तिमत्व आपल्यासोबत आलेले आहेत. मॅडम नमस्कार, सर नमस्कार. आपल्या या फाउंडर कनेक्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्याबद्दल मला थोडंसं चांगल्या भारदार शब्दात जसं मॅडम सांगतात तसं ऐकायला खूप आवडेल. Hello. So my name is Shalaka Bhosle. So we came together with a very different attitude, what we can say, when we started business. We started business with HR solutions only because that was my prime area, and we had met together through that source. Then slowly, with the help of our clients, we got through into industrial projects, which was totally into infrastructural projects. What we have started doing with it could be anything from we can say floor to the shade. Everything we do, including interiors, including louvers, but we only do it for the industrial industries. What we have good clients, and the clients only gave us many options ki you can do this, you can do that. So there is like Infinity Solutions, that's the company name. We do everything which is like endless possibilities. So we started with export and import also last year. We have already exported bananas to various countries, and now it is just on hold due to the war. Rest everything is good. ओके. आता तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्टचा रिसेंटली बिझनेस स्टार्ट केला आहे. तो किती दिवसांपूर्वी स्टार्ट केला होता म्हटलं तुम्ही? 25 लास्ट इयरला. लास्ट इयर ऑगस्ट महिन्यामध्ये मग तुम्ही ग्लोबल कंट्रीमध्ये अप्रोच कसं झाला इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्यासाठी किंवा त्याची कशी प्रोसेस चालू केली होती त्यावेळेस? आम्ही पहिला तर दोघंही त्या फील्डमधले नव्हतो, बट वी वॉन्टेड टू गो ग्लोबल. आणि ग्लोबल फिरायला म्हणजे थ्रू वर्क वी वॉन्टेड टू डू. वी डिडंट वॉन्ट टू गो की पर्सनल ट्रिपला जातोय ते असं नव्हतं करायचं आहे. तर फॉर वर्क वी फाइंड दॅट प्राईड. तर म्हणून आम्ही एक्सपोर्ट इम्पोर्टचा पहिला क्लास केला, प्रॉपर क्लास केलेत. आणि त्याच्यानंतर वी स्टार्टेड इंटरॅक्टिंग विथ पीपल ऑल अक्रॉस द वर्ल्ड. एम्बसीजला रीच आउट केलं, बायर्सला रीच आउट केलं. सो नाव वी हॅव गुड बायर्स फॉर पेरिशेबल अँड नॉन पेरिशेबल बोथ. आणि बट we started then. My first experience was a little what you can say jittery, but now we are used to it, so we can do that. आता तुम्ही ज्यावेळेस बिझनेस रन करताय पार्टनरशिपमध्ये ऑब्व्हियसली बिझनेस रन करताय, पण पार्टनरशिपमध्ये बिझनेस रन करत असताना कुठले कुठले चॅलेंजेस येत आहे तुम्हाला सध्या? थिंकिंगचे असेल, विजन असेल किंवा टीम मॅनेजमेंट असेल किंवा व्हॉटएव्हर. म्हणजे कारण मोस्टली पार्टनरशिप रन करणं आणि ते त्या फ्लोनी डेडिकेटेडली पुढं घेऊन जाणं तेवढं टफ जातं. मग तुम्ही ते कसं कॅरी करता? तर सध्या कसं आहे की गेले 6 वर्ष झाले आम्ही पार्टनरशिपमध्ये आहेत आणि असेच कंटिन्यू राहणार आहेत. कारण मॅडमचं जे बॅकग्राऊंड आहे ते HR रिलेटेड बॅकग्राऊंड आहे आणि त्यांचा मेन फोकस जो आहे तो लोकांना जज करण्यामध्येच गेलेला आहे, की ज्यांनी HR फील्ड सांभाळलं आहे त्यांना लोक कसे हँडल करायचे ते माहिती. त्यामुळं लोकांचं हँडल करायचं त्यांच्याकडे स्किल आहे, ते बघत आहेत. आणि राहिला माझं बॅकग्राऊंड डिफेन्सचं असल्यामुळं स्ट्रेट फॉरवर्ड एकदाच डिसिजन, परत युटर्न नाही. त्यामुळं आम्ही जो डिसिजन घेतो तो दोघांनी सहमतानेच घेतो आणि तो फुलफिल करूनच दाखवतो. जी कमिटमेंट देतो ती फुलफिलच करतो आम्ही. त्याच्यामध्ये परत आम्ही कुठल्या प्रकारचे कॉम्प्रोमाइज काही करत नाही. आम्ही 3 गोष्टी ठेवलेल्या आहेत की पार्टनरशिपमध्ये की जे चॅलेंजेस नाही येणार. जो कुठला डिसिजन असणार आहे, साधं एक्झाम्पल आत्ता आपलं हे सुद्धा जे होतं की ते आम्ही पोस्टपोन केलं की काल मॅडम नव्हतं तर आज एकत्रच करायचं. कुठलाही डिसिजन असेल तर एकत्र बसूनच घ्यायचा आणि तिथंच क्लोज करायचा. परत त्याच्यावरती कन्फ्युजन काही नाही आहे. दुसरा डिसिजन घेतल्यानंतर तो रॉंग आहे का राईट आहे, हा राईटच सिद्ध करायचं. हे दोघांनी मिळून एफर्ट घ्यायचे. आणि तिसरं जे असेल ते ट्रान्सपरन्सी एकदम ठेवायची. काही असो, मग ते माझ्याकडनं काही चूक झाली तर मी त्यांना सांगणार, त्यांच्याकडनं काही झाली तर मला सांगणार. त्यामुळे तो तिथंच सॉल्व्ह होऊन जातो प्रॉब्लेम. त्यामुळे आम्हाला चॅलेंजेस पार्टनरचे राहतच नाही आहेत की पार्टनर फक्त दिसायला आहेत पण एकच आहे. नाही, चांगली गोष्ट आहे. कारण की सर काल आले होते आमच्याकडं, म्हणले मॅडमशिवाय आम्ही कुठलीही गोष्ट करू शकत नाही. म्हणजे यालाच ट्रस्ट आणि यालाच एका पार्टनरला पुढं घेऊन जाण्यासाठी एक उत्तम उदाहरण तुमच्याकडनं बघायला मिळालं.
खूप छान. आता तुमचा म्हणजे तुम्ही कुठल्या व्हर्टिकलमध्ये बिझनेस करताय सध्या? आत्ता जो मेन आहे तो मॅडम जे सांभाळत आहेत त्यांच्याकडं पूर्ण HR व्हर्टिकल आहे, ज्याच्यामध्ये आम्ही व्हाईट कॉलरचं स्टाफिंग करतो, परमनंट स्टाफिंग, कॉन्ट्रॅक्ट स्टाफिंग, ब्ल्यू कॉलर पण देतो, फॅसिलिटी मॅनेजमेंट पण आहे. हे मॅडम पूर्ण त्याच्यामध्ये आणि इन्फ्राचं पूर्ण जे आहे ते मी बघतो. इन्फ्रामध्ये सिव्हिल, लँड डेव्हलपमेंट, शेड इरेक्शन, शेड अलाइड सर्व्हिसेस, MEP सर्व्हिसेस, ऑफिस इंटेरियर हे पूर्ण आहे. आणि आत्ता जे रिसेंटली लास्ट इयर जे चालू केलेलं आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट ते आता दोघंही बघतो आहे. तर ते आता हे 3 असे युनिट आमचे चालू आहेत. मग आता हे सगळे ऑपरेशन व्हर्टिकल वेगवेगळे चालवत असताना तुम्हाला वेगवेगळ्या व्हर्टिकलचे चॅलेंजेस येत असतील ना? ऑब्व्हियसली मॅनपॉवरचं तर सगळीकडेच शॉर्टेज आहे. स्किल मॅनपॉवर मिळणं हे फार चॅलेंजिंग काम आहे आजच्या दिवसामध्ये. आणि जो कोणी आपल्याकडं येतो जॉबला त्याला रिटेन करणं त्याच्यापेक्षा जास्त चॅलेंजिंग आहे. कारण मार्केटमध्ये थोडंसं जरी हाईक मिळाला की माणूस सोडून जातो आणि त्यावेळेस मग आपण म्हणतो की अरे आपल्याकडं माणूस चांगला येतच नाही किंवा आला तर तो टिकत नाही. तर त्याला टिकवून ठेवण्याचं काम हे मॅडम जास्त करतात. आणि आत्ताचे जेन्झी आत्ताचे जेनझी बरोबर काम करून घेणं हे त्यांच्याकडे ते स्किल आहे. कारण माझं जे बॅकग्राऊंड आहे ते एकतर हायपर लगेच होतो मी, 2 मिनिटात डिसिजन लगेच गेट आउट. तर ते सगळं हँडल करतात, त्यामुळे मी त्याच्यात पडतच नाही. त्यामुळे तो चॅलेंज माझ्याकडे येत पण नाही आणि त्याला मला फेस करायची गरज पडत नाही. आत्ता आपण जो फाउंडर कनेक्ट करतोय, ॲक्च्युली एका प्रिमाइसेसमध्ये लोकं एकत्र आली पाहिजे हा कॉन्सेप्ट आहे आपला. त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. तर त्या डिटेलमध्ये सांगायला थोडा वेळ जाईल. पण आपण ते बाय प्रोसेस आणि ॲक्शन प्लॅननुसार करणार आहे. पण तुम्हाला फाउंडर कनेक्ट याच्याबद्दल काय सांगाल? इट्स जस्ट लाईक अ नेटवर्किंग की फाउंडर कनेक्ट म्हणजे मी एक सिम्पल वर्डमध्ये म्हणू शकतो की प्रत्येकाला एकमेकाचे बिझनेस कळले पाहिजेत आणि त्यातून एकमेकांना बिझनेस एक्सचेंज व्हायला पण पाहिजेत. तुम्ही कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघता त्याच्याकडे? म्हणजे नेटवर्किंग सोडून अदर कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघता? आम्ही अपॉर्च्युनिटीज बघतोय. नेटवर्किंग तर काय कसंही जाता येता कुठेही होऊ शकतं. पण नेटवर्किंग जर फ्रुटफुल नाही झालं तर त्या नेटवर्किंगला अर्थ नाही राहत. माझे 100 मित्र आहेत, पण एकही जर गरजेला उपयोगी येत नाहीत, तर त्या मित्रांना काही म्हणू शकत नाही की मित्र आहेत. तर तसं फाउंडर कनेक्टमध्ये व्हायला नको. बघताय तुम्ही म्हणजे कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अपॉर्च्युनिटी It बघताय? could be learning, it could be business, it could be anything, whatever comes. कारण का everybody comes with a different flavor and different spice. So we would like to taste everything, whatever they get to the table. And learning is no end. Because आत्ता पण आम्ही AI फॉर एक्झाम्पल दो आमच्या फील्डमध्ये काही गरज नाही आहे कारण का वी आर डीलिंग विथ पीपल बट स्टील वी आर लर्निंग इट सो दॅट इवन वी ग्रो अँड वी नो वॉट इज गोइंग ऑन इन द मार्केट. सो ॲज आय सेड की सगळ्यांकडं डिफरंट सोर्सेस असतात, डिफरंट नॉलेज असतं. सो इवन शेअरिंग दॅट नॉलेज इज ऑल्सो अ बिग थिंग. मग आता तुम्ही जो बिझनेस रन करताय, मग आता इम्पोर्ट एक्सपोर्ट फक्त काही स्पेसिफिक कंट्रीमध्ये करत होतात की मग सगळ्या कंट्रीमध्ये करता? नाही, आता वाढवतोय. एक कंट्री आता आपण हे करतोय. कारण एकतर सिच्युएशनच अशी झाली की वॉर ह्याच्यामध्ये गेल्यामुळं आपणच थोडंसं शांत झालोय की जेणेकरून रिस्क नको, की असं नको व्हायला की आपण रिस्क घेतली आणि पुढे जाऊन आपल्याला त्याचा त्रास झाला. तर त्या कुठल्या इंडस्ट्रीमध्ये आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट बघतोय? आम्ही आत्ता पेरिशेबलमध्ये सगळे व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्समध्ये आहोत आणि नॉन पेरिशेबलमध्ये इंजिनिअरिंग गुड्स आणि ह्याच्याबरोबर ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्स ते असतात. मग हे एक्सपोर्ट करत असताना तुम्ही इंडियामध्ये जे काही कंपनीज आहेत किंवा काय, तर त्यांना अप्रोच कशा पद्धतीने करता? आत्ता आपले जे इन्फ्राचे क्लायंट आहेत ते MNCs आहेत सगळे आणि ते ऑटोमोबाईल सेक्टरमधलेच जास्त आहेत. त्यामुळं तो तसाही आपल्याकडं डेटा आहे आणि त्यांचे कॉन्टॅक्ट आहेत, वेंडर कोड आहेत. त्यामुळे ते एक्सपोर्ट करायला इझिली होऊ शकतात. आता फॉर एक्झाम्पल जनरेटर काय कंपनीज जसं ॲटलास कॉपको ते स्वतः नाही करत, दे हेल्प अस थ्रू. सो वी डू दॅट. आणि हे तर काहीच नाही, आपले महिंद्रा आमच्या फ्लोअरवरती जे हे आहेत सर मॅक्स ग्रीन त्यांच्याबरोबर पण आम्ही हे केलेलं आहे. त्यांच्याकडे डीलरशिप आहे जनरेटरची आणि आपल्याला जनरेटर एक्सपोर्ट करायचे झाले तर तिथंच डीलर आहे, इथंच सगळं सोल्युशन तिथंच आहे. दिव्य स्पर्शबद्दल काय सांगाल? It is premium, which we have seen. Whatever you have done, not only as a first project, but everything, whatever is being seen and done and used is really good. आणि तो फील एक पॉझिटिव्हिटी तर येतेच ऑफिसमध्ये आल्यावरती. नुसतं आमच्या ऑफिसमध्ये असं नाही, पण एंटायर बिल्डिंगचीच पॉझिटिव्हिटी आहे. आता या फाउंडर कनेक्टमध्ये बऱ्याच लोकांशी कनेक्ट आला
बऱ्याच दिव्य स्पर्शच्या फॅमिलीच्या लोकांशी कनेक्ट झाला. प्रत्येक जणांकडनं मला ऐकायला मिळालं की पॉझिटिव्ह वाइब्स येतात आहे. मग त्या कुठल्या गोष्टीमुळे येतात असं तुम्हाला वाटलं? एक तर जी लोकं आहेत, जे काम करतायत, एव्हरीबडी इज हेल्पफुल. असं कोणी कधी डिनाय नाही केलेलं आहे कुठल्या गोष्टीला. थोडंफार असो, त्यांनी मदत केलेली आहे. जेवढं त्यांच्याकडून जमतं तेवढं. म्हणजे आम्हाला स्टार्टिंगला जे वाटायचं की हे, कारण का वी वर द फर्स्ट वन टू स्टार्ट ऑन आवर फ्लोअर. मग आम्हाला त्रास व्हायचाच, कारण का कामं चालायचे ते. पण तो पण जेव्हा सांगितलं, त्यानंतर हाऊसकीपिंग रेग्युलरली येऊन क्लीन करायला लागले. सो मग ऑफिसमध्ये येताना क्लीन वाटायला लागलं. सो प्लस जेव्हा आपण ऑफिसच्या आत येतो, तेव्हा आजूबाजूचं सराउंडिंग जे आहे, द लुक वॉट यू हॅव गिवन, इट इज गुड. इट इज लुक स्पेशियस अँड इट डझंट लुक कंजेस्टेड. म्हणजे आपले फ्लोअर पण जर का आपण बघितले, एअरी आणि चांगले आहेत. म्हणजे जे स्पेसिंग केलेलं आहे ते चांगलं आहेत. जसं आम्ही दुसरे जे बघितले होते ते एका लाईनीत ट्रेनच्या डब्यांसारखे होते. आणि कॉरिडॉर यूज टू बी व्हेरी स्मॉल, नो सनलाईट. मग जर का तुम्ही वरती गेलात तर तुम्हाला थोडीफार सनलाईट येईल, किंवा तुमचं काचेच्या जवळ असेल तर सनलाईट येणार. सो दोज वर द थिंग्स. सो हिअर वी फाउंड दॅट ओपननेस. वी गॉट द कॉर्नर ऑफिस विच वॉज लाईक अ ची फॉर अस. सो दॅट वॉज आणि नाईस. जे काय म्हणतात ना, मॅडम जसं आता इन्फ्रास्ट्रक्चरविषयी बोलले पॉझिटिव्ह आहे, तर आपल्या म्हणजे गावाकडच्या भाषेत सांगायचं जर का झालं, तर झाडाचं मूळच जर चांगलं असेल ना, तर झाडाच्या फांद्या वगैरे सगळं चांगलंच येतं. तर जसं तुम्ही आहात, त्याच्यामध्ये जुन्या टाईपचे ते जे बिल्डर असतात की गुंठामंत्री, हातात ते कडं आणि डॅशिंगमध्ये कुणाला तरी हे काय रे अरे रावीची भाषा, ती आम्हाला नाही जाणवली. एक सॉफ्ट आणि एक चांगलं सोफिस्टिकेटेड असं वातावरण दिसलं की बाबा आहेत, ठीक आहे, बिल्डर जरी असले तरी ओके आहेत. नाहीतर आधीचे बिल्डर कसे असायचे ते मला आठवतं आहे. म्हणजे मी 10वी-12वीपासून मी कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आहे, की मला बिझनेसची खोडच होती ती. मला नोकरी करायची नव्हती, पण तरी पण मी केली. तर त्यामुळं मूळ चांगलं आहे, फांद्या चांगल्या आहेत, पॉझिटिव्हनेस माणसांपासून येतो. इन्फ्रास्ट्रक्चर तर देतो पॉझिटिव्हनेस, पण माणसं पहिली महत्त्वाची आहेत. अँड वॉट एव्हर वी डेल्ट विथ हुमेवर फ्रॉम सेल्स, म्हणजे डे वनपासून सेल्स टीम असो किंवा कुठे, एव्हरीबडी वॉज व्हेरी नाईस अँड सपोर्टिव्ह. आमच्याकडे काय अपॉर्च्युनिटी बघताय तुम्ही? तुम्ही जसं ते स्टुडिओ अपार्टमेंटचं सांगितलं होतं आम्हाला, तो विल डेफिनेटली लाईक टू इन्व्हेस्ट इन दॅट. त्याच्या व्यतिरिक्त काय, म्हणजे ॲज अ डेव्हलपर पार्ट सोडून ॲज अ अपॉर्च्युनिटी म्हणून आम्ही तुमच्यासाठी काय करायला हवं? आता माझ्या जर रिलेटेड मी बघितलं तर आमच्याकडं इन्फ्राचे प्रोजेक्ट येतात आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या आम्हाला माहिती नाहीत, का तर आम्ही अननोनच आहेत. आमचं पण आत्ता ग्रोईंग ह्याच्यामध्येच आहे. फर्स्टच आम्ही, म्हणजे कंपनी आमची पहिलीच आहे, 5च वर्ष झालेत ह्याला. आणि अशा ह्याला 2 गोष्टी बिझनेस चालवायला, रन करायला इम्पॉर्टंट असतात. एक तर फायनान्स, दुसरं नॉलेज. फायनान्स आम्ही कुठूनही उभा करू, पण नॉलेज कोण देणार? तर तुमच्याकडे ऑलरेडी ह्याचं नॉलेज आहे, कन्स्ट्रक्शन लाईनचं, इन्फ्राचं. तर माझ्याकडे काही प्रोजेक्ट आले तर मी ऑब्व्हियसली पहिला प्रेफरन्स हा देईन की माझ्याच बिल्डिंगमध्ये, माझ्याच इथं पैसे कुठं जाणार नाहीत. तुमच्या ज्या काही आमच्याकडं अपॉर्च्युनिटीच्या ज्या अपेक्षा आहे, नक्कीच आपण फाउंडर कनेक्ट त्यासाठीच करतोय, की अपॉर्च्युनिटी एकमेकांना शेअर झाल्या पाहिजेत, त्या आल्या पाहिजेत, मिळाल्या पाहिजेत. आणि फक्त त्या 2 व्यक्तीपुरत्या मर्यादित न राहता ते मल्टिपल व्यक्तीपर्यंत गेल्या पाहिजेत. त्या पर्पजनीच आपण सगळ्या गोष्टी करतोय. खूप छान सुंदर बिझनेस करताय तुम्ही आणि तुमच्या बिझनेसला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आहे. नक्कीच तुमचा बिझनेस ह्या प्रिमाइसेसमध्ये खूप मोठ्या उंची लेव्हलला जाणार आहे, ग्लोबली होईल. जसं की आपण मला माहीत नाही आम्ही एक हँडओव्हरचा इव्हेंट केला होता. त्याच्यामध्येच मी सांगितलं होतं की प्रत्येक कंपनीला ग्लोबली बघायला मला स्वतःला आवडेल, की तो त्या लेव्हलला एक्सपांड होईल आणि तुम्ही इथे आलात, आम्हाला वेळ दिलात. त्याबद्दल मी सरांचे आणि मॅडमचे खूप खूप धन्यवाद देतो.